कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बघा तुमच्या मैत्रीत कशी ताकद आहे. इतक्या वर्षानंतर सुद्धा ती इतक्या वर्षाची मैत्री इतकी तुम्हाला ऊर्जा मिळवून देते. हो की आणि नाही? मैत्री पण एकदम आमची घट्ट आहे. पण तरी का भांडता तुम्ही? थोडंसं होतं आमच्यात भांडण. मैत्रीत भांडण हा. पाहिजेच ना, त्याशिवाय कोणाकोणात कोणी होतं? नाही, त्याशिवाय मजा नाही. आमच्या तिघींमध्ये तर नेहमी होतं. हा आणि कधी कधी हिच्याशी वेगळं होतं. तर तुमच्या तिघीत काय कारण काय असतं? एकदा काय झालेलं, हिचा बर्थडे होता. तर आम्ही रात्री 12ला स्टेटस ठेवला आम्ही आणि दोघींनी आम्ही दोघींनी पण ठेवला आणि हिने सगळ्यांचे स्टेटस ठेवले आणि आमच्या दोघींचे you म्हणून बोलायला स्टेटस status ठेवलेच ठेवले नाही. मग त्याचा आम्हाला दोघींना पण राग आला. काय झालं त्यांची? चुकून माझ्याकडून राहिलं आणि बर्थडे चुकून कसं काय? आणि बर्थडेच्या रात्री 12 वाजता फोन करून ह्या माझ्याशी भांडल्या. आणि मग तिने स्टेटस ठेवलं की बघा आम्ही ठेवलं, म्हणजे आत्ताचा स्टेटस तो काय आम्हाला तेव्हाचा स्टेटस हवा. आणि यांना कळलं सकाळीच, पण या वाट बघत बसले ही दिवसभर ठेवते यांनी रात्री आणि 12 आम्ही दोघींनी वाजून मग लगेच कॉन्टॅक्ट केला. बघ आपलाच नाही ठेवला, बाकी सगळ्यांचा नाही ठेवला. ठेवला. हा आम्ही लगेच कॉन्टॅक्ट केला. ही आता तावडीत भेटले आपण तिची आपण हिची वर काढू. वाढदिवसाची कशी वाट लावता येईल? वाढदिवसाची रात्री वाट लावली. म्हणजे त्यापेक्षा यांनी नसतंच स्टेटस ठेवलं तर बरं ते झालं. बरं झालं. तुमच्यात कधी झालंय पाठीमागे? ऍक्च्युली जेव्हा संध्याचं लग्न होतं त्यांनी संध्या म्हणजे संध्या. तुमचं, हा. आणि तिचं लग्न होतं, तिने सर्वांना आम्हाला इन्व्हाइट केलं, पण काही कारणास्तव आम्हाला नाही जाता आलं. मुद्दाम गेला नाही. त्या 5 जणींपैकी कोणी माझ्या तुम्ही लग्नाला काय? अशी मैत्री नसते. मला नाही तर ऍक्च्युली कामातच होतं. काय काम आहे एवढं महत्वाचं तुमच्या आयुष्यातलं एवढं महत्वाचं? मी यांच्याशी महिना 2 महिने बोललेच नव्हते. अजिबात बोलली नाही, कॉन्टॅक्ट नाही, फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाही तिचा. मी तुम्हाला सांगतो, या 5 जणी जर या रात्री 12ला फोन करू शकतात तर उद्या तुमचं लग्न आहे म्हणून या 5 जणींनी नक्की एकमेकींना फोन करा. नाही असं अजिबात करणार नंतर नाही. सॉरी बोलल्या लग्न होतं त्या. कुठे? बदलापूरला. मग काय जवळच होतं? जवळच होतं ह्या आल्या, पण नंतर जेव्हा मला बेबी झालं तेव्हा या सगळ्या जणी घरी आल्या होत्या. मग तेव्हा सगळे आम्ही झालं तेव्हा आमचं बघायला patch up. गेलो. बेबी होईपर्यंत थांबलं होतं. आम्ही विचार केला, म्हटलं आता गेलो नाही ती आपल्या तर आयुष्यात. ही बोलणारच आहे आपल्याशी. मग या सगळ्या जणी घरी आल्या त्या मला भेटायला, मग तेव्हा पॅचअप झाला. कसा होता तो क्षण तेव्हा? खूपच खूप सुंदर छान होतं. होता, म्हणजे अगदी मिठी मारून घट्ट मिठी मारून रडलो वगैरे. पण चला, अशा तऱ्हेने काय छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्यातूनही तुमची मैत्री इतकी वर्ष टिकलेली आहे, त्याचं काय कारण आहे असं वाटतं? म्हणजे आम्ही एकमेकींशी एवढं कनेक्ट आहोत ना, आम्हाला काहीही जरी प्रॉब्लेम आले ना तरी आम्ही एकमेकींना पहिले फोन करतो की असं असं झालंय तर मग काय करायला पाहिजे, एकमेकींचे थोडेसे सल्ले घेतो किंवा काही share करतो हा, सगळ्या गोष्टी. सगळ्या गोष्टी आम्ही एकमेकींना शेअर आणि करतो. नाही काही तर निदान बोललो ना एकमेकींशी तरी आम्हाला तरी बरं वाटलं दिलं की नाही बाबा, आणि आमचं मन आपलं थोडंसं आहे हलकं होतं कोणीतरी. की बाबा मी आज हिला सांगितलं खूप बरं वाटतं, किंवा मग मी ग्रुप कॉल करतो की जेणेकरून सगळीजण एकत्र बोलू, एकत्र हे करू असं. व्हिडिओ कॉल चालूच असतात आमचे. हो? आणि आमच्या 6 जणींचे स्वभाव जवळपास सारखे Same आहेत. आहे आमचे, आम्ही same आहे. भेटलो की आम्हाला बाकी कोणी नको. बस आमच्या आम्ही 6 जणी गप्पा, बस बाकी काही नको. बरं मला सांगा, आता मिस्टरांची इच्छा की मिस्टरांचं एक म्हणणं असतं प्रत्येकांचं काही ना काही, तसं तुमच्या स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं तुमच्या मिस्टरांना वाटतं? मी पटकन चिडते ते कमी आणि केलं पाहिजे. हा थोडं कमी केलं पाहिजे असं ते म्हणतात आणि लगेच रिॲक्ट होते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.